झी 24 तासनं जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषत्वानं दखल घेतली आहे। झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासनं पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या फक्त लढ म्हणा या विशेष मोहिमेचं तोंड भरून कौतुक केलंय। तसंच मुख्यमंत्र्यांनी झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांचा पगडी घालून सत्कार केलाय। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देखील यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिली। हा सत्कार झी 24 तासच्या लढ म्हणा या उपक्रमाच्या कौतुकासाठी। फक्त लढ म्हणा अशा प्रकारची जी काही भूमिका ते घेऊ शकतील अशा प्रकारे त्यांना मदत झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने समाजातले अनेक लोक हे पुढे येत आहेत आणि झीने हा खूप सुंदर उपक्रम सुरू केला आहे, ज्यातनं जी काही गरजू आहेत त्यांच्या संदर्भातल्या स्टोरीज या समाजापर्यंत पोचत आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात समाजातनं मदत मिळते। आम्ही देखील समाजातल्या अनेक दानशूर लोकांना हे सांगितलं की तुम्ही मदत करा। मुख्यमंत्री सहायता निधीला देखील अगदी भरभरून लोक मदत करतायत। त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आपल्याला अशा काळामध्ये नियमाच्या पलीकडे जाऊन कराव्या लागतात, नियमातले तर ज्या गोष्टी असतात त्याला आपण मदत करतोच, ती सरकार करतं, पण अनेक गोष्टी अशा असतात की ज्या नियमाच्या पलीकडे जाऊन आपल्याला मदती कराव्या लागतात। अशा मदतींकरता अशा प्रकारचे फोरम किंवा अशा प्रकारची व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणून मी झीचं अतिशय मनापासून कमलेशजी अभिनंदन करेन। आपण बघा आव्हान केल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला त्याचा प्रतिसाद मिळणं सुरू झालेला आहे आणि मला विश्वास आहे की खूप प्रतिसाद याला मिळेल आणि आज झीच्या माध्यमातूनही राज्यातल्या बळीराजाला, राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मी सांगू इच्छितो की संपूर्ण राज्य हे तुमच्या दुःखामध्ये तुमच्या सोबत उभं आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पुन्हा तुमच्या पायावर उभं केल्याशिवाय थांबणार नाही।